विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे आणि आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वेळेत हे मतदान पार पडणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। यंदा 4136 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तब्बल 9 कोटी मतदारांसाठी 1,04,27 मतदान केंद्रांवरती मतदान पार पडणार आहे। तर मतदान केंद्रांवर जिल्हा पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ, गृहरक्षक दलाचे जवान हे तैनात करण्यात आलेले आहेत। साम टीव्हीवर आज दिवसभर या मतदानाची वित्तम बातमी आपण पाहू शकणार आहोत। निश्चितच मोहिनी, आपल्यासोबत खरं तर 1500 अर्थातच 1,500 रिपोर्टर्स आणि सलग 150 तासांचं महाकव्हरेज हे आपण साम टीव्हीवरती बघू शकणार आहोत। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सोबत अनेक रिपोर्टर आहेत। बारामतीमधून सागर आव्हाड, त्यानंतर संभाजीनगरमधनं माधव सावरगावे, नाशिकमधनं अभिजित सोनवणे हे आणि पुण्यामधनं अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। निश्चितच आपल्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरमध्ये माधव सावरगावे यांच्याकडे जाऊयात। माधव, आपण जर बघितलं तर 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। केवळ 1 तास आता शिल्लक राहिलेला आहे असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। काय सध्याची परिस्थिती दिसते? माधव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? अगदी 1 तास शिल्लक राहिलेला आहे केवळ मतदानासाठी। 7 वाजता प्रक्रिया सुरू होईल आणि आता सध्या नेमकी काय परिस्थिती संभाजीनगरमध्ये दिसते? छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर मी उभा आहे। मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे इथं येणाऱ्या मतदारांचं स्वागत करण्यासाठी फुलांचे असे कमानी लावण्यात आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करून मतदान केंद्राला मध्ये आलेल्या लोकांचं स्वागत करून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। मतदान कर्मचारी आता त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत, त्यांची टेस्टिंग सुरू आहे आणि तू म्हणल्याप्रमाणे बरोबर 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। हळूहळू लोक येतील। थंडीचे दिवस आहेत, थंडी वाढू लागलेली आहे, त्यामुळं बरोबर 6:45ला मी ज्या केंद्रावर उभा आहे ते आहे जलसंपदा विभाग। तिथे सकाळी 6:45लाच म्हणजे मतदान सुरू होण्या अगोदरच मतदार येतात हा इतिहास आहे आणि इथं मोठ्या संख्येनं मतदार रांगेत उभे राहून दिवसभर मतदान करतात। कारण या परिसरामध्ये 4 बूथ आहेत आणि 4 बूथमध्ये जवळपास 10,000पेक्षा जास्त मतदार इथं मतदान करणार आहेत। त्यामुळं मी सकाळी इथं आलोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 9 मतदारसंघ आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात चुरशीच्या लढती आहेत आणि त्या चुरशीच्या लढती ज्या फाईट्स आहेत त्यासाठी सगळ्यांची उत्सुकता आहे आणि त्यामुळे यावेळेसचं जे चित्र आहे ते अत्यंत उत्सुकतेचं दिसतं आहे। मतदार सुद्धा उत्सुक आहेत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग सुद्धा उत्साही आहे। मराठवाड्यामध्ये एकूण 46 विधानसभा मतदारसंघामध्ये हे मतदार पार पडणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 32 ते 35 लाख मतदार आहेत आणि ते आपल्या मतदाराच्या संदर्भातले सगळे अपडेट्स दिवसभर तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत।